धुळे शहर वाहतूक पोलिसांची दुचाकी चारचाकी गाड्यांवर जामर लावून कारवाई। रात बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडीची समस्या बिकट झाली असून त्यामुळे अशा बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांना अद्दल घडविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आता जालीम उपाय अवलंबला असून रस्त्यावर पार्किंग केल्यास वाहनांना जामर लावले जाईल। आज सकाळी गरुड कॉम्प्लेक्स जवळ वाहतूक शाखेने बेशिस्त पार्किंग केलेल्या वाहनांना जामर लावून जाम केले। या कारवाईमुळे वाहनधारकांचे धाबे चांगलेच दणाणले आहे। शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असून त्या तुलनेत रस्त्यांचे रुंदीकरण झालेले नाही, त्यातच अतिक्रमणाचा देखील प्रश्न उभा राहिला असून वाहनधारक रस्त्यावर कुठेही वाहन लावून खरेदीसाठी जात असतात, त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन गर्दीमुळे वाहन काढताना नागरिकांना मोठी कसरत घ्यावी लागते। त्यामुळे अशा बेशिस्त पार्किंग करणाऱ्यांविरुद्ध शहर वाहतूक शाखेने आजपासून म्हणजेच जामर लावून वाहनांवर कारवाई करण्यात येणार असून सदरची कारवाई गरुड कॉम्प्लेक्स या ठिकाणी करण्यात आली। यावेळेस दुचाकी व चारचाकींना जामर लावून कारवाई करण्यात आली। तर सदरची ही कारवाई शहर वाहतूक सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते, पोसई विनायक सैंदाने, संदीप ठाकरे, एएसआय जितेंद्र आखाडे, विवेक वाघमोडे, मनोहर महाले, विलास मालचे, तौसिफ शेख, भूषण शेट्टे, पोलीस महिला आदी पथकाने सदरची कारवाई केली। नमस्कार, मी API कोते, शहर वाहतूक शाखा धुळे शहरात जे प्रमुख चौक आहे त्या चौकांजवळ असलेले शॉपिंग कॉम्प्लेक्स, हॉटेल्स, आपल्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था पुरेशा प्रमाणात नसल्यामुळे वाहनधारक नेहमी आपले वाहन रोडवर चुकीच्या पद्धतीने पार्क करत असतात आणि त्यामुळे नेहमी वाहतुकीची कोंडी निर्माण होत असते। यासाठी आपण त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करतो, ई चालान मशीनद्वारे आपण त्यांच्यावर कारवाई करतो। परंतु बरेचसे टू व्हीलर जे आहेत त्या स्क्रॅप असल्यामुळे किंवा त्या लोकांचे कधी त्यांना RTO ऑफिसला जाण्याची गरज नसल्यामुळे ते चालन पेंडिंग असू देतात, त्यांना पुन्हा आवाहन करून देखील चालन भरत नाही आणि त्यांच्यावर ई चालानचा परिणाम होताना दिसून येत नव्हता। म्हणून या गोष्टीला कुठेतरी लगाम लागावा आणि जे वाहनधारक आहे त्यांना शिस्त लागावी या कामी आम्ही जामर मागवले आहेत, जेणेकरून अशी काही व्हेकल असतील जी विदाऊट पार्किंगच्या ठिकाणी लागली त्यांना आम्ही ही जामर लावल्यानंतर कमीत कमी त्या वाहन चालकांना जेवढा त्रास होईल त्यांना आमच्या ऑफिसला यावं लागेल, दंड भरावा लागेल आणि यामुळे या होणाऱ्या त्रासामुळे तरी ते आपले वाहन पार्किंगमध्ये पार्क करतील किंवा रोडच्या कडेला व्यवस्थित पार्क करतील, त्यामुळे वाहतुकीची कोंडी होणार नाही। त्यामुळे आता यापुढे अशीच चालू आम्ही ठेवणार आहोत आणि याद्वारे मी आवाहन करू इच्छितो सर्व वाहनधारकांना आपले वाहन ही पार्किंगच्या जागेतच पार्क करावी, अन्यथा आपल्याला जामरच्या कारवाईला सामोरं जावं।